नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज मी फारच एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे. आय एम शुअर की मला गॅरंटी आहे की हा व्हिडिओ यूट्यूबवरती नसणार आहे. आत्ता जी असेंब्ली माझी चालू आहे स्टँडर्ड 350 कास्ट आयर्न इंजिनची, तर त्यातला एक फार इम्पॉर्टंट स्पेअर पार्ट जो आहे किंवा इम्पॉर्टंट असेंब्ली जी आहे ती मी आज तुमच्यासमोर दाखवणार आहे. इनफॅक्ट ही असेंब्ली झाल्यानंतर जे दुसरं इंजिन पण मी बिल्डअप करत आहे त्यातलाही सेम स्पेअर पार्ट आहे, त्याची पण मी असेंब्ली दाखवणार आहे. तर असेंब्ली जी आहे ही 4 स्पीड गिअर बॉक्स. मित्रांनो, फार इम्पॉर्टंट आहे, कारण खूप वेळेला मिसगाईड होतं माणसाला की याचे सेटिंग्स कसे असतील किंवा याचे फिटिंग्स कसे असतील. हे फार केअरफुली करायचे. जर तुमचं परफेक्ट स्किल असेल किंवा स्किल तयार झालेलं असेल किंवा मी शेअर केल्यानंतर तुम्हाला भरपूर काहीतरी म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळाल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायला पण मिळू शकते जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल याच्यावर. आत्ता मला चान्स मिळालेला आहे. जसं मी म्हटलं की आत्ता माझ्या 2 इंजिन्सची ॲक्च्युली असेंब्ली चालू आहे, एक 5 स्पीड गिअर बॉक्सची आणि एक 4 स्पीड गिअर बॉक्सची. तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे 4 स्पीड गिअर बॉक्स कसा असेंबल करायचा आहे तो. तर गिअरबॉक्स असेंब्ली करताना पहिली गोष्ट म्हणजे सगळे पार्ट्स तुमचे स्वच्छ असले पाहिजेत. की गिअरबॉक्स केसिंग आहे, हा गिअरबॉक्स खोलण्याचा किंवा ओपन करण्याचा म्हणजे ओपन करण्याचं कारण असं होतं की ह्याला बफिंग करायचं होतं, पॉलिशिंग करायचं होतं. हे मेन बेरिंग आहे, मेन शाफ्ट बेरिंग जे आहे हे तुम्हाला लावायचं आहे. हे झेड सिरीज मी घेतलेले सिंगल झेड आहे. तुम्ही सिंगल आर पण वापरू शकता. कंपनीने इथे कुठलंही सील दिलेलं नाही आहे, परंतु मी याच्यामध्ये सुद्धा इम्प्रोवाइज केली. त्याचं रिझन असं आहे की हे लिकेज जे आहे ते अजून थांबवतं, अवॉइड करतं. तर हे बफिंग करण्यासाठी मला केस जी आहे ती ओपन करायला लागली होती. गिअरबॉक्समध्ये कुठेही प्रॉब्लेम नव्हता, परंतु जेव्हा तुम्ही खोलता तेव्हा सगळं इन्स्पेक्शन करूनच करायचं आहे. त्यामुळे जर काही स्पेअर पार्ट्स नवीन लागत असतील तर तुम्हाला ते नवीन टाकायचे आहेत. बेअरिंग्स ऑफकोर्स नवीन टाकायचे आहेत. सील साईड ही बाहेर असली पाहिजे आणि ओपन साईड ही आतमध्ये ठेवायची, जेणेकरून लुब्रिकेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. मित्रांनो, ठोकण्याची जरूरत नाही आहे, हॅमरिंग करण्याची काहीही जरूरत नाही आहे. व्यवस्थित टेबल तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि हॉट एअर गननी सरळ सरळ केसिंगला गरम करायचं आहे. याचं कारण असं असतं की ॲलॉय किंवा कुठलंही मेटल जे आहे हे हीटमुळे एक्सपांड होतं, तर त्याचाच फायदा घ्यायचा आहे. एकदा गरम झालं की बेअरिंग जे आहे हे तुम्ही आरामात एकतर सोडू शकता त्या कॅव्हिटीमध्ये किंवा स्लाइटली तुम्ही त्याच्यावरती टॅपिंग करू शकता. टॅपिंग म्हणजेच स्लाइटली तुम्ही हॅमरिंग करायचं आहे. लक्षात घ्या, केसिंग खूप गरम असणार, त्याच्यामुळे एक तर ग्लव्ज वापरा किंवा हाताला कवर करा. स्लोली टॅप करायचं आहे, स्लाइटली म्हणजे हॅमरिंगच करायचं आहे. परंतु एकतर तुम्ही लाकडाने करू शकता किंवा मॅन्डलनी किंवा डेल्टन जे मटेरियल आहे त्यांनी करायचं आहे, पण हॅमर वापरायचा नाही आहे. व्यवस्थित बेअरिंग सेट करायचं आहे. तुम्ही बघू शकता बेअरिंग सेट झालेली आहे. त्यानंतर केसिंगला थंड करायचं आहे. सील साईड बाहेर आहे, म्हणजे झेड जी आहे मेटल सील जे आहे ते बाहेर आहे. थंड झाल्यानंतर ह्याचं एक्सटर्नल ऑइल सील आत्ताच लावून घ्यायचं आहे, कारण शाफ्ट लावल्यानंतर तुम्हाला सील लावताना त्रास होऊ शकतो. विसायचं नाही आहे. याला इंजिन असेंब्ली लूब लावू शकता तुम्ही किंवा ग्रीस लावू शकता. मी इंजिन असेंब्ली लूब लावते मुद्दाम, ते सुद्धा कमी क्वांटिटी, कारण याच्यामध्ये 00 ग्रेडचं शॉप मेड ग्रीस मी पोर करणार आहे. त्याच्यामुळे इथे जास्त असेंब्ली लूब नाही वापरली तरी चालणार आहे. परंतु टेस्टिंग करताना जेव्हा तुम्ही शाफ्ट लावणार आहात, गिअर लावणार आहात, त्यावेळेला फ्रिक्शन कमी राहावं आणि स्मूथनेस समजून यावं याच्यासाठी असेंब्ली लूब लावणं मात्र जरूर आहे. व्यवस्थित पेस्टिंग करून घ्यायचे बेअरिंग फेसवरती.
परत टेबल सेट करून घ्या जेणेकरून स्क्रॅचेस येणार नाहीत. व्यवस्थित इक्वली फर्मली जे असेंब्ली लूब आहे ते बेअरिंगवरती तुम्हाला अप्लाय करायचे आणि चेक करायचे की बेअरिंग व्यवस्थित फिरते की नाही फिरत आहे. कुठलीही डेब्री म्हणजे कचरा किंवा अनवॉन्टेड मटेरियल आतमध्ये नसावं, व्यवस्थित क्लीन असावं. जिथे ऑइल सील बसणार आहे त्या कॅव्हिटीला पण स्लाइटली ग्रीस लावून घ्यायचं आहे किंवा लूब लावलं तरी चालेल, जेणेकरून सील लावताना तुम्हाला अवघड नाही होणार. खूप जास्त नाही लावायचे कारण तिथे जरूरत नाही ॲक्च्युली. हे फक्त आपण लावतोय याच्या कारणासाठी कारण सील लावताना त्रास नको व्हायला. सीलला फेस आहे, मेटल फेस बाहेर असला पाहिजे. सीलच्या एजला पण तुम्ही पाहिजे तर थोडंसं ग्रीस लावू शकता, जास्त नाही ऑफकोर्स. आणि सीलची जी इंटरनल लीप आहे, ही जी लीप आहे त्याला ग्रीस लावणं मात्र जरुरी आहे. याला एक चॅम्पर असतो, त्याला इन्सर्शन चॅम्पर म्हणतात. तो चॅम्पर क्लिअर आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे, कारण सील जेव्हा तुम्ही लावता त्यावेळेला सील कट नको व्हायला याच्यासाठी तो इन्सर्शन चॅम्पर असतो. आणि स्मूथली ऑटोमॅटिक गाईड व्हायला पाहिजे सील म्हणून चॅम्फर दिलेला असतो. इंटरनल इनर लिपला ग्रीस लाईटली लावून घ्यायचं आहे. जिथे फ्रिक्शन जे आहे हे ड्राय फ्रिक्शन नको व्हायला. इथून लिकेज होणार नाही एवढं तर नक्की आहे, पण ड्राय फ्रिक्शन पण नको आहे. व्यवस्थित बोटांनी प्रेस करून घ्यायचे. सील खूप आरामात आतमध्ये जाते. इथं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा एरिया. तुम्ही बघू शकता सील व्यवस्थित सेट झालेली आहे फेसवरती. हिची सेटिंगच इम्पॉर्टंट असते. पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ही गिअर्स असेंब्ली आहे. गिअरबॉक्स जो आहे तो तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. एक अशा डब्यामध्ये घ्या किंवा बॉक्समध्ये घ्या जेणेकरून खालती खड्डा असला पाहिजे, कारण शाफ्ट जो आहे मेन शाफ्ट गिअरचा तो खालतून बाहेर येत असतो. व्यवस्थित सेट करून घ्यायचे. ही स्लीव आहे, ही मेन शाफ्ट स्लीव आहे. प्रत्येक गोष्टीला असेंब्ली लूप लावून घ्या. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा असेंब्ली करताय त्यावेळेला टेस्टिंग करताना फ्रिक्शन जे आहे ते व्हायला नाही पाहिजे. प्रत्येक गिअर फेसवरती तुम्हाला आय डीवरती असेंब्ली लूप लावून घ्यायचं आहे. फार अप्लाय नाही करायचं, परंतु एवढं तर नक्कीच फिल्मिंग पाहिजे आहे की जेणेकरून फ्रिक्शन कमी व्हायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे स्पेअर पार्ट्स तुम्हाला पहिले क्लीन करून घ्यायचे. ते सुद्धा डिझेलमध्ये करायचे, पेट्रोलमध्ये नाही करायचे. कारण पेट्रोलमध्ये केल्यामुळे स्पेअर पार्ट्सवरचं जे ऑइलचं जे किंवा लुब्रिकेशनचं जे फिल्मिंग असतं ते निघून जातं. तर तसं करायचं नाही आहे. डिझेल सर्वात बेस्ट लिक्विड आहे वॉशिंग करण्यासाठी. एक एक असेंब्ली करून बघायची, कुठं प्रॉब्लेम तर नाही आहे ना. फायनल असेंब्ली करण्याच्या आधी मेन शाफ्ट स्लीव गिअर सकट टाकायची, चेक करायचं आहे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. प्रत्येक गोष्ट सारखी चेक करतच तुम्हाला पुढं जायचं आहे, कारण फायनल असेंब्ली जी आहे ती एकदा तुम्ही केली आणि त्यानंतर इंजिनवरती गिअरबॉक्स लावला, इनफॅक्ट चासीवरती सगळं कंप्लीट असेंब्ली केल्यानंतर अवघड पडतं काम. त्याच्यामुळे आत्ताच काय ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ले शाफ्ट त्याला पण तुम्हाला बॉटम एंडला लुब्रिकेशन करून घ्यायचं आहे, असेंब्ली लूब लावायची आणि चेक करायचं आहे कुठं मॅल फंक्शन तर येत नाही आहे ना. प्रत्येक स्पेअर पार्ट चेक करायचं आहे मॅल फंक्शनसाठी. फोर स्पीड गिअरबॉक्स हा खूपच रोबस्ट होता, खूपच स्टर्डी होता
ह्याच्यामध्ये स्पेअर पार्ट्स तसे जाण्यास कमी म्हणजे खराब होण्यासारखे चान्सेस खूप कमी असतात, परंतु तुम्ही जेव्हा असेंब्ली करताय त्यावेळेला प्रत्येक स्पेअर पार्ट चेक करून घेणं जरुरी आहे. गिअर बॉक्स किंवा कुठली असेंब्ली करताना लॉजिक फार इम्पॉर्टंट असतं. कुठलाही स्पेअर पार्ट इकडचं तिकडं लागू शकत नाही, आणि जरी लागला तरी त्याच्यावरती डिपेंडंट स्पेअर जो असतो तो बसत नसतो. त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्ट चेक करणं आणि लॉजिक लावणं हे फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गिअरला ID वरती लूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे शाफ्ट बाहेर आलाय का. ह्या शाफ्टवरती म्हणजे स्लीववरतीच मेन स्प्रॉकेट बसतं, फ्रंट ड्राईव्ह स्प्रॉकेट ज्याला म्हणतो, FD स्प्रॉकेट. ले शाफ्टचे गिअर पण लावून बघायचे. ही सगळी असेंब्ली परत काढायची मित्रांनो, कारण ही फायनल नाही आहे. पहिले एक एक गिअर चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित बसत आहेत की नाही बसत आहे. व्यवस्थित अलाइनमेंट होत आहे की नाही हे बघणं फार इम्पॉर्टंट असतं. हे लेशाफ्टचा गिअर आहे. लेशाफ्टचा गिअर टाकताना लक्षात घ्यायचं की फोर्क असेंब्ली जी आहे ती लावण्यासाठी जो योक दिलेला आहे किंवा सिलेक्टर दिलेला आहे तो त्याच्या ग्रूवमध्ये जाणं जरुरी आहे. मी तुम्हाला दाखवून देईनच. त्यामुळे गिअर्स उलटे टाकण्याचे चान्सेस कमी आहेत. हे जो क्रॉस नॉच जे दिलेले आहेत किंवा क्रॉस टूथ जे दिलेले आहेत त्याच्यातूनच गिअर स्लाइड करणे जरुरी आहे. मग मी दाखवून देतो ही असेंब्ली कशी आहे. ॲक्च्युली ले शाफ्टचे खालचे गिअर आहे, तो वरचा गिअर मेन शाफ्टचा आहे. हा गिअर सिलेक्टर असेंब्ली हा उलटा बसणारच नाही, कारण दोन्ही साईडला डायमीटर जो आहे तो वेगळा आहे, एक छोटा एक मोठा असतो. ही असेंब्ली जी आहे ही ॲक्च्युअल परफेक्टली असेंब्ली झालेली आहे. त्यानंतर गिअर फोर्क, व्यवस्थित असेंब्ली लूप लावून घ्यायचं आहे. असेंब्ली लावताना थोडंसं तुम्हाला क्रिटिकल वाटू शकतं, कारण खूपच कोझी म्हणजे जो एरिया आहे गिअरबॉक्सचा तो खूपच छोटा आहे. त्यामुळे फोर्क पहिले टाकून घ्यायचं आहे आतमध्ये. थोडंसं स्ट्रगल करायला लागेल तुम्हाला, सहजासहजी तो आतमध्ये जात नाही. आणि ज्या वेळेला फोर्क असेंब्ली आतमध्ये जाते त्यावेळेला गिअर्स टाकून अजूनही अवघड जातं. आता ही सगळी असेंब्ली एकसाथ तुम्ही आतमध्ये टाकू शकत नाही, कारण कॅव्हिटीज छोटी आहे, जी केस आहे खूपच नॅरो आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला स्ट्रगल होईल, परंतु ते जातं. गिअरबॉक्सचा कम्प्लीट असेंब्ली ही अख्खी तुम्ही टाकू शकत नाही. 4 स्पीडमध्ये तरी अशी आहे, 5 स्पीडमध्ये तुम्हाला दाखवून येणार आहे. गिअर्स आणि ले शाफ्ट, मेन शाफ्ट, स्लीव
मी तुम्हाला एक साथ आतमध्ये टाकायचे, पण ते धरून सोडायचे आतमध्ये, आणि फोर्क असेंब्ली सुद्धा स्ट्रेचरमध्ये लॉक झाली पाहिजे. दोन्ही शाफ्ट व्यवस्थित तुम्हाला दोन्ही होल्समध्ये, म्हणजे ले शाफ्टच्या होलमध्ये आणि बेअरिंगच्या होलमध्ये शाफ्ट व्यवस्थित गेला पाहिजे. चेक करून घ्यायचं. फायनल करायचं नाही आहे, प्रत्येक गोष्ट चेक करत जायचं आहे की तुमची असेंब्ली जी झाली आहे ती व्यवस्थित आहे की नाही आहे. थोडंसं पाहिजे तर टॅप करू शकता, परंतु जास्त नाही. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये हॅमर, मेटल हॅमर नाही वापरायचं आहे. रबर मॅलेट शक्यतो वापरायचं आहे, म्हणजे डॅमेज होणार नाही आणि त्याचा इम्पॅक्ट कमी राहील. प्रत्येक गोष्ट मुवमेंट करून बघायची आहे की त्याची जी मुवमेंट्स आहेत त्या फ्री आहेत की नाही, स्मूथ आहेत की नाही. हे सारखं चेक करणं जरुरी आहे, कारण जेव्हा तुम्ही असेंब्ली करत पुढं स्टेप करताय त्यावेळेला ते अडकत तर नाही, ते चेक करायचं आहे. फोक स्पिंडल जो आहे तो टाकणं फार इम्पॉर्टंट आहे. फोक स्पिंडल बाहेर न बसतो. जर तो लूज झाला तर गिअर्स हार्ड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. गिअर हार्ड होण्याचे भरपूर कारण आहेत. त्यातलं हे एक कारण आहे की व्यवस्थित फोक जो आहे तो सिंक करून घ्यायचा आहे होल. जर तो स्पिंडल लूज झाला तर चान्सेस जास्त असतात गिअर हार्ड होण्याचा. हे एक त्यातलं रिझन आहे. व्यवस्थित लूब लावून घ्यायचंय. इथे तुम्ही नॉर्मल ग्रीस जरी लावलं तरी चालेल किंवा ऑइल लावलं तरी चालेल. माझ्याकडे आता लूब आहे म्हणून मी वापरतोय. व्यवस्थित इन्सर्ट करायची. पिन टाकल्यानंतर त्याला लॉक आहे. लॉक नट वेगळा आहे, स्पेशल नट आहे, आणि त्याला टूल पण स्पेशल असतं, कारण स्लॉट जो आहे तो मोठा आहे आणि स्लॉट त्याचा जो टूल आहे स्पेशल टूल हे त्यानेच टाईट करणं जरुरी आहे. हॅमरिंग करायचं नाही आहे कुठेही. प्रत्येक गोष्ट चेक करून घ्यायची. गिअर्सचे मुवमेंट्स, फोकचे मुवमेंट्स, सिलेक्टर असेंब्ली, पिन व्यवस्थित लागली आहे की नाही लागली आहे हे प्रत्येक गोष्ट सारखी चेक करा. कुठं अडकत तर नाही आहे ना काही, तेही चेक करायचं. हा रॅचेट गिअर आहे शेवटी जो बसतो त्याच्यामध्ये. किकर किंवा किक शाफ्ट जो आहे किंवा रॅचेटिंग जे आहे किकचं ते त्याच्यात होतं. याला एकच वॉशर आहे अख्ख्या गिअर बॉक्समध्ये. हा मेन शिम आहे किंवा वॉशर आहे जो लास्ट गिअरवरती फक्त फिट होतो. थोडंसं तुम्हाला ह्याला टॅपिंग करावं लागेल, कारण शाफ्ट जो असतो तो थोडासा टेपर्ड असतो, जो गिअरला धरून ठेवतो. थोडंसं टॅप करायचं स्लाइटली, जास्त जरूरत नाही. चेक करून घ्यायचंय. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा किंवा नवीन नवीन असेंब्ली करत त्यावेळेला प्रत्येक स्टेपला चेक करायचं की मोशन जे आहे किंवा मुवमेंट जे आहेत त्याचे रोटेशन जे आहेत ते फ्री आहेत की नाही आहे. त्यानंतर मेन शाफ्ट इन्सर्ट करायचं आहे. ऑफकोर्स असेंब्ली लूब लावून घ्यायचं आहे. हे जे ग्रूव्ज आहेत हे ग्रीससाठी दिलेले असतात, जेणेकरून ग्रीस आतमध्ये कंटिन्युअस लुब्रिकेट करत राहील. त्याच्यामध्ये मित्रांनो ऑइल नाही टाकायचं. जेव्हा तुम्ही ड्राय वर्क करताय, म्हणजे आता हा गिअर बॉक्स कम्प्लिटली ड्राय आहे, त्यावेळेला ग्रीसची जी किंवा 00 ग्रेड लुब्रिकेशन जे आहे त्याचं क्वांटिटी जी आहे ती 700 ग्रॅम्स आहे. जेव्हा तुम्ही रिफिल करताय त्यावेळेला मी शक्यतो 500 ठेवतो, कारण 200 ग्रॅम निघेल याची गॅरंटी नसते. वॉशर टाकायचं. त्यामुळे जेव्हा तुम्ही रिफिल करताय त्यावेळेला एक्सेसिव्ह होण्याचे चान्सेस जास्त आहेत, जे 900 किंवा 800च्या आसपास जाऊ शकतं.
हा फिट झालेला आहे. मेन शाफ्ट पण व्यवस्थित बाहेर आला आहे. स्लीव पण बाहेर आली, हाफ स्लीव, त्याच्यावरती स्प्रॉकेट फिट होतं. जो छोटा होल आहे ते खालती न्यूट्रल स्विचसाठी आहे. जुन्या बुलेट्समध्ये न्यूट्रल स्विच नव्हतं. हे डिस्टन्स स्विच आहे जे स्प्रॉकेटच्या आधी टाकणं जरुरी आहे, ते सीलमध्ये बसतं. इथे आपण लिपला ग्रीस लावलं होतं. इथे हा डिस्टन्स स्विच इन्सर्ट करून ठेवायचा आहे. जसं मी म्हटलं, जुन्या गाड्यांना न्यूट्रल स्विच नव्हतं, तर ह्या गाडीला न्यूट्रल स्विच आहे, कारण लेटर ऑन जे शेवटी जे मॉडेल्स आले होते त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन वगैरे भरपूर झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना न्यूट्रल स्विच दिलं होतं. त्यामुळं ह्या गिअरबॉक्समध्ये आणि जुन्या गिअरबॉक्समध्ये डिफरन्स फार जास्त नाही आहे. थ्रेडिंगमध्ये असू शकतो किंवा स्पॅनर्समध्ये असू शकतो. कुठे वापरला गेला आहे, कुठे इंचेस वापरला गेला आहे, पण मेजर डिफरन्समध्ये म्हणजे की ह्याला न्यूट्रल स्विच आहे. जुन्या बुलेट्सला गिअरबॉक्सला न्यूट्रल स्विच नाही आहे. बाकी सगळे गोष्टी जे आहेत ते सेम आहेत. असेंब्ली प्रोसिजर तर 100% सेमच आहे. इम्प्रोव्हायझेशनमध्ये आणि इंचेसचा फार मोठा भाग होता. गिअर लॉक, फोर्क लॉक जो आहे तो टाकून त्याला व्यवस्थित लुब्रिकेट करून त्याची व्यवस्थित चेकिंग करून घ्यायची. जर तो खराब असेल तर तो नवीन टाकायचा आहे, कारण हा जर खराब असेल तर गिअर स्लिप होण्याचे चान्सेस पण असतात किंवा गिअर हार्ड होण्याचे चान्सेस पण असतात. व्यवस्थित सेट करून चेक करून घ्यायचे की ते जे टूथ आहेत गिअर फोर्कवरती त्या फोर्कला तो मॅच होतोय. फोर्क लॉक फार इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज गिअर स्लिप होण्याचे चान्सेस, म्हणजेच तुम्ही जेव्हा कुठलाही गिअर टाकाल, फर्स्ट टाकाल तो ऑटोमॅटिकली फॉल्स न्यूट्रल किंवा सेकंड गिअरला येऊन बसेल का तो फोर्थला जाईल, ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी चालू होतील. इथं तुम्ही आवाज ऐकू शकता, क्लिक्स. हे क्लिक्स असे असे आवाज आहेत. बेसिकली ते तुम्हाला मी दाखवून देतो. जे टूथ आहेत फोर्क टूथ त्याच्यामध्ये ते स्लिप होतात, त्यामुळे याची पोझिशन जी आहे ही कायम हॉरिझॉन्टलच राहणार आहे. जो स्लॉट आहे स्क्रू स्लॉट तो तुम्हाला डिनोट करतो. बेसिकली तो तुम्हाला गाईड करतो की आतमध्ये जो रॉड आहे, जो टेपर्ड रॉड आहे तो बरोबर फोर्कवरती फिट झालेला आहे. त्याच्यामुळे याची असेंब्ली लक्षात घ्या, हे फक्त हॉरिझॉन्टलच असली पाहिजे. व्हर्टिकल हा ठेवता येत नाही, हा फक्त आडवा ठेवायचा आहे, उभा नाही ठेवायचा. जो स्लॉट आहे जिथे स्क्रूड्रायव्हर मी आता टाकलेला आहे तो आडवाच असला पाहिजे, म्हणजे जमिनीला पॅरलल. व्यवस्थित असेंब्ली चेक करून घ्यायची परत एकदा. जेव्हा तुम्ही फोर्क लॉक लावताय, कुठेही हार्ड नाही ना, कुठेही टफ नाही ना जाते, तिथे कुठेही मॅलफंक्शन होत नाही आहे ना, हे बघून घ्यायचे. प्रत्येक गोष्ट चेक करत करत जायचे. पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे. फार घाई गडबडीत जर तुम्ही असेंब्ली केली तर सगळं काम खराब होऊ शकतं. मुवमेंट्स चेक करायचे परत एकदा. एक एक गोष्ट लॉक करत जायची आहे. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर बेस्ट वे, तुम्ही जेव्हा गिअरबॉक्स खोलता त्यावेळेला फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ काढून ठेवू शकता, जेणेकरून जेव्हा तुम्ही असेंब्ली करणार असाल त्यावेळेला तुम्हाला विसरायला होणार नाही. गायडन्स म्हणून तुम्ही तुमचाच व्हिडिओ पाहू शकता, फोटोग्राफ्स पाहू शकता. शक्यतो ती हॅबिट असावी. थोडा वेळ जातो, परंतु ती हॅबिट खूप चांगली आहे. मी अजूनही ती प्रोसिजर फॉलो करतो की जेव्हा एखादी गोष्ट मला अशी वाटते की मी विसरू शकतो, आपण शेवटी माणसं आहोत, तर त्यावेळेला मी फोटो काढून ठेवतो. आणि ऑफकोर्स मॅन्युअल पण माझ्याजवळ असतं, त्यामुळं कुठल्याही कंडिशनमध्ये चूक होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. 99% आपण परफेक्ट काम करू शकतो. आपण ट्राय करू शकतो की 100% काम कसं परफेक्ट होईल, परंतु आपणही मनुष्य आहोत.
ही फायनल असेंब्ली. आता आउटर कवर बेरिंग लावून घ्यायचे. 2 बेरिंग ह्या गिअरबॉक्समध्ये येतात. दोन्ही बेरिंग्स एक मेन शाफ्टला आहे आणि एक मेन शाफ्ट स्लीवसाठी आहे. हा बेरिंग मात्र मी इथे डेलिबरेटली प्लेन वापरणार आहे, म्हणजेच कुठलंही रबर सील आणि किंवा झेड सिरीज म्हणजेच मेटल सील असणार नाही आहे. इथे मी डेलिबरेटली ओपनच वापरणार आहे, कारण इथे लुब्रिकेशन सिस्टम थोडी वेगळी आहे. गिअरच्या मेन शाफ्टवरती एक डिस्क दिलेली आहे, जे गिअर जेव्हा फिरतात त्यावेळेला ग्रीस बाहेर फेकण्याचं काम करतं ती डिस्क. आणि बाहेर एक डिस्क आहे, ती मी लावताना तुम्हाला दाखवेन. इथे गिअर बॉक्ससाठी लुब्रिकेशन तुम्हाला तयार करायचं आहे, म्हणजे 00 ग्रेड शॉप मेड तुम्हाला करायला लागणार आहे, कारण बाहेर हे मिळत नाही. तुम्ही माझा आधीचा एक व्हिडिओ तुम्ही रिफर करू शकता, जो मी बनवलेला आहे. त्याचप्रमाणे इथे फॉलो करायचं आहे. फक्त एवढंच आहे की गिअरबॉक्स बाहेर असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ग्रीस आत्ता फील करून घेता येणार आहे. जेव्हा गाडीवरती गिअरबॉक्स असतो त्यावेळेला फील करताना थोडासा त्रास होतो. तर आत्ता गिअरबॉक्स ओपन आहे, तर इथेच तुम्ही आत्ता गिअर बॉक्समध्ये ग्रीस भरून घ्यायचं, जे 00 ग्रेड आहे शॉपमेड. इथे 700 ग्रॅम्स तुम्हाला फील करायचं आहे, कारण कम्प्लिटली ड्राय असेंब्ली आहे. AP3 ग्रीस मी याच्यामध्ये वापरलं आहे, 200 ग्रॅम AP3 आणि साधारण 500 ग्राम जे आहे ते ऑइल वापरलेलं आहे. 10-30 वापरलं आहे, तुम्ही 20-40 पण वापरू शकता. इथे गिअरबॉक्स ऑइल नाही टाकायचं आहे. मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे की गिअरबॉक्स ऑइल टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे गिअर्स जे आहेत ते हार्ड होतात. व्यवस्थित कॅल्क्युलेट करून वजन करून 700 ग्रॅम्स तुम्हाला हे मिक्सचर बनवायचे. माझा जुना व्हिडिओ पण तुम्ही रिफर करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ग्रीसच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत. व्यवस्थित ऑइलमध्ये ग्रीस मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे ह्याला थोडासा तुम्हाला वेळ लागू शकतो. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही हे जे 00 ग्रेड शॉपमेड जे ग्रीस आहे किंवा ग्रेडचं जे बनवलेलं लुब्रिकंट आहे ते तुम्ही गिअरबॉक्समध्ये फील करू शकता. कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. हे जे ग्रीस आहे हे साधारण 20 ते 30 हजार किलोमीटरपर्यंत चालतं. त्यामुळे प्रत्येक सर्व्हिसिंगला हे बदललंच पाहिजे असं जरुरी नाही आहे. इनफॅक्ट नाही बदललं तर जास्त चांगले. आणि तेवढं सिम्पल पण नाही आहे. फाईव्ह स्पीडमध्ये हे काम खूप सिम्पल होतं, परंतु 4 स्पीडमध्ये तसं नाही आहे. व्यवस्थित टेबल सेट करून घ्यायचे. मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणूनच मी इथे काम करतो आहे, अदरवाईज मी टेबलवर केलं असतं काम. कुठलीही कॅव्हिटी ओपन नाही ठेवायची जेव्हा तुम्ही ग्रीस फील करणार आहात गिअरबॉक्समध्ये. ड्रेन प्लग्स, फिलिंग प्लग, लेवल प्लग हे सगळ्या जे प्लग्स आहेत हे सेकंडरी कवरला आहे, प्रायमरी कवरवर नाही आहे किंवा गिअरबॉक्सवर पण नाही आहे.
तुम्हाला आत्ता जसं मी म्हटलं की खूपच व्यवस्थित ॲक्सेसिबिलिटी मिळते आहे ग्रीस टाकायला. तर तुम्ही इथे आत्ता या कंडिशनलाच फिलअप करून घ्यायचे. म्हणजे गिअर बॉक्स एकदा इंजिनवरती लावला तर तिथे फिलअप करताना तुम्हाला मग परत इंजेक्शन प्रोसेस वापरायला लागते. त्याच्याऐवजी आत्ता तुम्ही पोर बेसिस हे काम करू शकता. चेक करून घ्यायचं की कुठेही काहीही ओपन नाही आहे ना, आणि फील करायचे व्यवस्थित. चेक करायचे कुठेही लिकेज नाही आहे ना. आणि इथे माझ्याकडनं चूक झालेली आहे छोटीशी, परंतु काही हरकत नाही. इथे मी ॲक्च्युली न्यूट्रल स्विच लावायला विसरलेलो आहे. परंतु ते लावून घेतल्यानंतर तुम्हाला परत ग्रीस त्याच्यामध्ये ॲड करायचे. स्वच्छ केस असल्यामुळे आपण ते परत रियूज करणार आहे. आणि 100च्या आसपास मला वाटतं ते बाहेर आलं असतं, 100 ग्रॅमच्या आसपास. तर एनिवेज पहिले न्यूट्रल स्विच लावून तिकडचा एरिया ब्लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ग्रीस जे आहे हे परत बाहेर नाही येणार. सांभाळून करायचं आहे, कारण आता पोर केलेलं आहे तुम्ही. ग्रीस पोर जसं तुम्ही आता बघताय की फार इझी आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला चासीसवरती असतात, म्हणजे गिअर बॉक्स, इंजिन वगैरे, मोटर वगैरे जे काही चासीसवरती असतं त्यावेळेला अजून कठीण होतं. आत्ता तुम्हाला भरपूर ॲक्सेसिबिलिटी आहे, त्याच्यामुळे जे काही कामं करून घ्यायची आहेत ती आत्ताच करून घ्यायची आहेत. कारण तुम्ही तसं म्हटलं तर नवीनच गिअर बॉक्स बांधताय, व्यवस्थित फिट करून घ्यायचं. हे प्लॅस्टिकचं स्विच आहे, लक्षात घ्या. याला जास्त जोर जबरदस्ती नाही करायची आहे. फिटिंग करताना किंवा टाईट करताना नॉर्मल हँड टाईट करायचं आहे. शक्यतो मी जुन्या गाड्यांना टॉर्क वापरत नाही, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. जिथे मला टॉर्क वापरायचं तिथेच मी वापरतो, बाकीच्या ठिकाणी मी हँड टाईट किंवा हँड टॉर्क जो आहे तेवढाच देतो. या गाडीमध्ये काही नटबोल्ट्स जे आहेत किंवा फास्टनर्स जे आहेत किंवा जे काही फिटिंगसाठी दिलेले हेक्स आहेत किंवा ॲलन आहेत, हे काही MM मधले आहेत, काही इंचेसमधले आहेत. त्यामुळे बघून घ्यायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे फिटमेंट. आता ह्याच्या पुढची फिटमेंट फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे गिअर सिलेक्टर असेंब्लीज वगैरे जे काही लावायच्या आहेत त्या कंप्लीट करायच्या, जेणेकरून तुमचा गिअरबॉक्स हा व्यवस्थित कवर व्हायला पाहिजे. इम्पॉर्टंट अशासाठी की तुम्ही जेव्हा कवर लावणार आहात त्यावेळेला, तुम्ही जेव्हा पॅकिंग लावणार आहात त्यावेळेला कुठल्याही कंडिशनमध्ये लीक नको व्हायला. बाकी असेंब्ली खूपच सिम्पल आहे, लॉजिक लावत जायचं आहे. जर चूक होत आहे तर लक्षात घ्या की स्पेअर पार्ट्स जे आहेत ते एक्झॅक्टली कॅल्क्युलेटेड आहेत. त्याच्यामुळे ह्याला एक ओरिंग आहे, आधीच्या गाड्यांमध्ये ओरिंग नव्हती. ही ओरिंग जर तुम्ही नवीन टाकली तर जास्त चांगलं, जर नाही मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण लिकेज जो आहे इथे फार कमी होतो. कवर ह्या कॅपला पण, म्हणजे बेअरिंग कॅपला पण एक ओरिंग आहे, तिथं जर नवीन मिळाली तर जास्त चांगलं, नाही मिळाली तरी काही हरकत नाही. इथे काही लिकेजचा फार मोठा प्रश्न येत नाही, आणि जरी झाला तरी फार कमी होतो. इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच आहे की जर तुम्ही नवीन ओरिंग टाकलं तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी अशा होतात, म्हणजे हा जो शाफ्ट आहे तिथे टाईट होण्याचा चान्सेस जास्त आहे. म्हणूनच ओरिंग मी ह्याच्यातली तरी आत्ता ओरिजिनलच वापरतो जी आहे ती. ह्याला किक पॉल म्हणतात. हा किक पॉल जो आहे हा नवीन टाकायचा आहे दरवेळेला, काही फार महागातली गोष्ट नाही आहे. कारण परत सगळं खोलणं अवघड पडून जातं. जर हा किक पॉल चेंज नाही केला तर चान्सेस जास्त असतात की किक जी आहे ही स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याच्यामध्ये एक गाईड पिन असते, एक स्प्रिंग असते आणि मेन किक पॉल. फार सिम्पल असेंब्ली आहे, पण ही चेंज करून घ्यायची. आतली स्प्रिंग काढून घ्यायची. किटमध्ये या तिन्ही गोष्टी कंपनी देते.
हे सगळे स्पेअर पार्ट्स शक्यतो ओरिजिनल वापरायचे आहेत किंवा ब्रँडेड वापरायचे आहेत, पण आफ्टर मार्केट वापरू नका, कारण इंटरनल गोष्टी आहेत जिथे क्वालिटी फार इम्पॉर्टंट आहे. पहिले स्प्रिंग इन्सर्ट करून घ्यायचे किक रॅचेटमध्ये किंवा किक शाफ्टमध्ये. त्यानंतर त्याची गाईड पिन किंवा स्टॉपर पिन किंवा रिटेनर पिन म्हणू शकता तुम्ही, ती टाकून घ्यायची. त्याला आतमध्ये प्रेस करायचे, होल्ड करून ठेवायचे आणि मगच किकपॉल जो आहे हा स्लाइड करायचा आहे. स्लाइड केल्यानंतर त्याला एक स्लॉट आहे, तुम्ही बघू शकता. या स्लॉटमध्ये ती पिन आली पाहिजे आणि त्याला एक स्पेसिफिक टेपर आहे, त्याच्यामुळे ती जेव्हा तुम्ही प्रेस करता किकपॉल ऑटोमॅटिक प्रेस जेव्हा होतो त्यावेळेला तो ऑटोमॅटिक वरती पण येतो, कारण त्याला ह्या स्लॉटमध्ये तो पिन बसते. ती पिन पण स्पेसिफिकली राऊंडच आहे वरती हेड, आणि तिला डिरेक्शन नाही आहे, तुम्ही दोन्ही साईडनी टाकू शकता, कुठल्याही एका साईडनी. हे आउटर कवर आहे, हे सेकंडरी कवर आहे, प्रायमरी कवर नाही आहे. बेअरिंगला लुब्रिकेशन करून घ्यायचे, एकतर असेंब्ली लूब लावा किंवा तुमच्याकडे लेफ्ट ओव्हर जे ग्रीस टाकणार आहात गाडीमध्ये किंवा गिअरबॉक्समध्ये ते तुम्ही लावू शकता. इथे केअर इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही असेंब्ली लूब वापरा किंवा जे लेफ्ट ओव्हर ग्रीस आहे ते वापरा, पण तिथे लुबिंग असणं फार जरुरी आहे. ड्राय टाकायचं नाही आहे कुठल्याही कंडिशनमध्ये. हा सिलेक्टर आर्म आहे, बेसिकली गिअर फोर्क जो आहे त्या फोर्कला मुवमेंट देण्यासाठी, सिलेक्शन करण्यासाठी हा आर्म आहे. त्याला व्यवस्थित क्लीन करून त्याला व्यवस्थित त्याच्या सरफेसला लूब म्हणजे ग्रीस लावून, जे लेफ्ट ओव्हर आहे किंवा असेंब्ली लूबला वापरू शकता तुम्ही. हा इथे फोर्कमध्ये वरती जो आहे त्याच्यामध्ये तो एंगेज होतो, कवरमध्ये तो फिट करून घ्यायचा आहे. अप्पर लेवलला हा आर्म जातो. हा फिटिंग करताना फार इम्पॉर्टंट आहे. हा कॅव्हिटीमध्येच फिट झाला पाहिजे. जिथं बोट ठेवले ती कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीतच त्या आमचा टूथ जो आहे तो गेला पाहिजे. किक रॅचेट टाकून घ्यायचं आहे, प्रेस करायचं आहे. याला हाताने हँड प्रेस होते, ह्याला कुठलंही प्रेस मशीन वापरायचं नाही आहे. त्याच्या मुवमेंट्स चेक करून घ्यायचे, व्यवस्थित सेटिंग करून घ्यायचे, प्लेसमेंट करून घ्यायची, चेक करायचं किकपॉल दाबल्या जातोय का. किकपॉल जो दाबणारा स्पेअर आहे त्याला स्टॉपरच म्हणतात. हे वॉशर जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. या अख्ख्या गिअरबॉक्समध्ये एकच वॉशर आहे किंवा शिम आहे, ते टाकून घ्यायचे, त्याला लुब्रिकेशन करायचे. ले शाफ्टला पण ग्रीसिंग करून घ्यायचे, कारण तो किक रॅचेटमध्ये इन्सर्ट होणार आहे. अतिशय रोबस्ट सिंपल गिअरबॉक्स आहे हा. पॅकिंग लावून घ्यायचे, सगळे होल्स मॅच होत आहेत की नाही चेक करायचे. अनफॉर्च्युनेटली मला हे पॅकिंग ओरिजिनल नाही मिळालेलं, लोकल मिळालेलं आहे, परंतु हरकत नाही. जर सगळे होल्स मॅच होत असतील तर तुम्ही प्रोसीड करायला हरकत नाही आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या जुन्या गाड्या असल्यामुळे आफ्टर मार्केटच आपल्याला घ्याव्या लागतात. कंपनीकडे स्टॉक असतो नसतो याची गॅरंटी नसते. फक्त एवढंच बघायचं की पॅकिंग जे आहे हे परफेक्ट असलं पाहिजे, क्वालिटी वाईज आणि त्याचं शेप वाईज किंवा त्याचे जे काही होल्स आहेत ते मॅच व्हायला पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याला मी आत्ता ग्रीस का लावलेलं आहे तर चिटकून राहायला पाहिजे सरफेसवरती. दुसरी गोष्ट व्हॅक्यूम पकडून घेतं ते, त्यामुळे लिकेज उलटं कमी होतं. ड्राय टाकलं तरी चालणार आहे, फक्त ॲडेसिव्ह लावायचं नाही आहे. इथे कुठल्याही कंडिशनमध्ये ॲडेसिव्ह नाही लावायचं आहे, कारण सेकंड मेंटेनन्सच्या वेळेला जर तुम्हाला कवर काढता नाही आलं तर खूपच त्रास होऊ शकतो. त्याला कुठलाही पुलर वापरता येत नाही केस स्प्लिटिंगसाठी. कवर फिट करून घ्यायचं आहे. 3 पॉईंट्स आहेत, 3 ते 4 पॉईंट्स, सॉरी, 2 शाफ्ट्स आहेत. एक गिअर फोर्क लॉक आहे आणि दुसरा जो आहे तो फोर्कमध्ये हा जो आर्म आहे त्या आर्मच्या कॅव्हिटीमध्ये तो आर्म व्यवस्थित प्लेस झाला पाहिजे. फायनल फिटिंग नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही परत एकदा हे काढू शकता. फक्त
चेक करत जायचं की तुम्ही जे फिटमेंट केले ते व्यवस्थित आहे की नाही आहे. थोडंसं पाहिजे तर तुम्ही टॅप करून बघू शकता, परंतु रबर मॅलेटनीच करायचं आहे. कुठल्याही कंडिशनमध्ये मेटल मॅलेट नाही वापरायचं आहे. स्लाइटली टॅप करून बघायचं आहे की व्यवस्थित त्याची प्लेसमेंट झाली आहे की नाही झाली आहे. सगळ्या मुवमेंट्स बघायच्या होत आहेत की नाही. पॅकिंग व्यवस्थित बसलंय सरफेसला की नाही तेही बघायचं आहे. कवर खोलून परत एकदा तुम्ही बघू शकता की फोकमध्ये जो आर्म आहे तो व्यवस्थित त्या कॅव्हिटीला प्लेसमेंट झालेला आहे की नाही. मी तुम्हाला ट्राय करतो दाखवण्याचा. इथे मोमेंट तुम्हाला दिसतीये, तिथे लॉक झालेला आहे तो त्या कॅव्हिटीजमध्ये. हा कॅव्हिटीमध्येच बसलेला आहे. सॉरी, व्हायब्रेट झाला कॅमेरा, कारण मी कॅमेरा हातात धरून तुम्हाला ते दाखवायचं ट्राय करतोय. कॅमेरा परत एकदा सेट करतो मी एकटाच असल्यामुळे सगळ्या गोष्टी करणं थोडं अवघड आहे. टॅप करून परत एकदा मी फिट करून घेतोय कवरला. पहिले कवर लॉक करून घेतोय मी. आता ह्याच्या पुढची जी असेंब्ली आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी लूज ठेवायचे, टाईट नाही ठेवायचे, परंतु कवरचे जे मेन स्क्रूज आहेत ते मात्र टाईट करायचे. ते लगेचच क्लिअर करून टाकायचे. पण बाकीच्या गोष्टी लूज ठेवायच्या, त्याला टाईट नाही करायचं आहे. चेक करून घ्यायचे प्रत्येक वेळा. जसं मी म्हटलं, चेक करायचं आहे. मुवमेंट्स कुठं थांबलेलं नाही आहेत ना, कुठे लॉक नाही झालेलं ना काही, हे चेक करत जायचं आहे. शाफ्टवरती ही जी डिस्क आहे, जी आतमधनं पण आहे आणि बाहेरनं पण आहे, ही डिस्क दिलेली आहे अशासाठी की ग्रीस जे आहे हे बेअरिंगला गेलं पाहिजे व्यवस्थित. तर त्याला एक थ्रेड टाईप आहे. ही जी डिस्क आहे ह्याला एक लॉक आहे आणि ह्याचा एक नट आहे. नट अपोजिट थ्रेडिंग आहे, काउंटर थ्रेड नाही आहे. सॉरी, काउंटर थ्रेड आहे, काउंटर क्लॉकवाईज थ्रेडिंग नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी डिस्क आहे ह्याला जे लॉक दिलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर हे जे बेअरिंग मी ओपन टाकले त्याचं कारण हेच आहे, कारण ह्याला डिस्क ज्या दिलेल्या आहेत, हे जे वॉशर आहे हे खूप जाडं वॉशर आहे, थिक वॉशर आहे. हे फक्त गिअर लॉकसाठी दिलेलं आहे, फोर्क लॉकसाठीच दिलेलं आहे. त्याचं नट लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा हॉरिझॉन्टल स्लॉट आहे, व्हर्टिकल नाही आहे. हे 5 स्क्रूज आहेत, त्यातले 2 स्क्रूज बॉटमला आहेत आणि बाकीचे सगळे छोटे स्क्रूज आहेत. मी अजूनही कुठली गोष्ट टाईट नाही केलेली, सगळ्या गोष्टी हँड टाईट किंवा लूजच ठेवलेल्या आहेत. जेव्हा स्क्रूज तुम्ही प्लेस करताय त्याच वेळेला फायनल गोष्ट समजून घ्यायची. त्याचं रिझन असं आहे की जर पॅकिंग तुमचं खालती हल्लं असेल तर पॅकिंग कट होऊ शकतं तुम्ही टायटनिंग करताना. म्हणूनच सगळ्या गोष्टी पहिले लूज ठेवायच्या आहेत. सॉरी, याचे 2 खालचे जे स्क्रूज आहेत ते मोठे आहेत, बाकीचे म्हणजे लांब आहेत. बाकीचे सगळे स्क्रूज जे आहेत ते लेंथला कमी आहेत पण थ्रेडिंगला सेम आहेत. हे सगळे इंचेसचे स्क्रूज आहेत. इथे तुम्हाला पाहिजे तर हेलिकॉईल मारून कन्वर्ट करून ॲलन बोल्ट पण लावू शकता, जेणेकरून अजून चांगलं लाईफ मिळू शकतं. परंतु ह्याचे थ्रेड्स चांगले आहेत, बोल्ट्सही चांगले आहेत किंवा स्क्रूजही चांगले आहेत, त्याच्यामुळे मी इथं कन्वर्शन केलेलं नाही आहे. जर नेसेसरी असेल तरच करायचं आहे. सगळे पहिले टाईट करून म्हणजे थ्रेड करून घ्यायचे, टाईट नाही करायचे. सिक्वेन्स वाईज क्रॉस थ्रेड करायचे, नाहीतर वॉर्पेज होण्याचे चान्सेस असतात कवरला आणि कवर बेंड झालं तर ते रिप्लेसच करायला लागेल. व्यवस्थित स्लॉटमध्ये बीट चॉईस करूनच स्क्रूड्रायव्हर वापरायचा आहे. सगळे थ्रेड्स व्यवस्थित गेले पाहिजे. जेव्हा सगळे थ्रेड्स व्यवस्थित जातील त्याच वेळेला कन्फर्म होतं की पॅकिंग जे आहे हे कट कुठेही झालेलं नाही आहे, व्यवस्थित फिटिंग झालेलं आहे, ऑफसेट कुठेही नाही आहे. जसं मी म्हटलं, मी इथे टॉर्क देणार नाही आहे, इथे हँड टॉर्कच देणार आहे. कारण जुन्या गाड्यांमध्ये शक्यतो मी टॉर्क देत नाही, कारण प्रत्येकाने जर तिथे वर्कआउट केलेलं असेल तर प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने टॉर्क दिलेला असतो आणि जेणेकरून थ्रेड स्लिप होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्या हाताला एक अंदाज आलेला असतो की इथे तेवढंच टाईट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे मोठा टॉर्क रेंच नाही वापरता येणार आहे, छोटा टॉर्क रेंच लागतो, जो माझ्याकडे पण नाही आहे. कारण माझ्याकडचे दोन्ही टॉर्क्स जे आहेत ते खराब झालेत आणि मोठा टॉर्क फक्त चालू आहे. जिथं
आत्ता मी तो वापरू शकत नाही. टॉर्क जर लिव्हरेजमध्ये मोठा असेल तर तुमचा टॉर्क चुकतो, एवढं लक्षात ठेवा. टॉर्क रेंजमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. लेंथवरती डिपेंड असतं. सगळे स्क्रूज टाईट करून घ्यायचेत. त्यानंतर मेन शाफ्टचा नट टाईट करून लॉक करायचा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी लूजच ठेवायच्या. त्याच वेळेला तुम्हाला टाईट करता येणार किंवा सेटिंग करता येणार आहेत ज्या वेळेला तुम्ही गिअरबॉक्स किंवा इंजिन असेंब्ली कम्प्लिटली चॅसिसवरती शिफ्ट करताय आणि ज्या वेळेला तुम्ही गिअर सेट करताय त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी टाईट करायच्या. तोपर्यंत लूज ठेवायचे, जस्ट हँड टाईट ठेवायचे जेणेकरून पडणार नाही काम करताना. ऑलमोस्ट आपला गिअरबॉक्स होत आलेला आहे. 90% आपण क्लिअर केलेला आहे. मेजर वर्कआउट क्लिअर केलेलं आहे. सगळे प्लग्स जे आहेत, फिलिंग प्लग किंवा ड्रेन प्लग किंवा लेवल प्लग, सगळे व्यवस्थित टेफ्लॉन टेप लावून फिट करून घ्यायचेत किंवा ॲटलिस्ट लावून घ्यायचेत. नंतर तुम्ही फायनल टाईटनिंग करू शकता. हा जो मोठा वरचा जो आहे हा फिलिंग प्लग आहे. बॉटमचा लावून घ्यायचा आहे आणि लेवल प्लग पण लावून घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन करणे फार जरुरी आहे. जरा जरी तुमचं लक्ष विचलित झालं तर काम चुकू शकतं. व्यवस्थित टेफ्लॉन टेप लावून घ्यायचं आहे आणि प्लग्स लॉक करून टाकायचे जेणेकरून ग्रीस जे आहे हे बाहेर नाही पडणार. फायनल टाईटनिंग तुम्ही नंतर करू शकता. आत्ता लॉक करून घ्यायचे. जसं मी म्हटलं लॉक करून घ्यायचे. हे आउटर कवर असल्यामुळे, सेकंडरी कवर असल्यामुळे इथे ग्रीस नाही आहे. आत्ता ज्यावेळेला तुम्ही गिअरबॉक्स आडवा कराल, हे 3 प्लग्स आहेत. न्यूट्रल स्विच लावलेले आहे. ज्यावेळेला तुम्ही गिअरबॉक्स आडवा कराल त्याच वेळेला ग्रीस पडण्याचे चान्स आहे. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं काउंटर क्लॉक थ्रेड्स आहेत. व्यवस्थित चेक करायचं आहे की तो लावला आहे की नाही. फेस आहे, त्याला एक स्पेसिफिक फेस आहे. एक साईडला कर्व आहे आणि एक साईडला फ्लॅट फेस आहे. तुम्ही बघू शकता नट. तर फ्लॅट फेस जो आहे तो शाफ्टच्या साईडला न्यायचा आहे. व्यवस्थित आता हँड टाईट करायचं आहे. त्याच्यानंतर जर न्यूमॅटिक वापरलं आहे परंतु मी छोटी गन वापरलेली आहे, मोठी गन नाही, आणि लाईट टर्न केलेले. शाफ्ट फिरवून घ्यायचं आहे आपल्या सोयीनुसार जागा शोधून. हॅमरवाला स्क्रूड्रायव्हर, हॅमर हेडवाला स्क्रूड्रायव्हरच वापरायचा आहे. साधा वापरू नका, नाही तर स्क्रूड्रायव्हर खराब होईल. लॉक करून घ्यायचं, शाफ्ट फिरवून आपल्या सोयीप्रमाणे जागा शोधून व्यवस्थित लॉकला, आणि त्याच्यावर थोडंसं हॅमरिंग करायचं आहे किंवा टॅपिंग करायचं आहे. इथे मोठा हॅमर वापरण्याची जरूरत नाही आहे. छोट्या हॅमरनी किंवा मॅलेटनी पण हे काम होऊ शकतं आहे. पण लॉक करणं जरुरी आहे जेणेकरून मेन शाफ्टचा नट लूज व्हायला नको आहे. सेंटरला जे होल दिले त्याच्यात क्लच रॉड बसणार आहे, पण ती असेंब्ली मी तुम्हाला नंतर दाखवेन. दोन्ही लॉक व्यवस्थित लॉक केल्यानंतर अशा प्रकारे गिअरबॉक्स 5 ठिकाणावरून लॉक झालेला आहे. आता कव्हर निघणार नाही आहेत आणि शाफ्टही हलणार नाही आहे. बाकीच्या गोष्टी या सेटिंग्ससाठी आहेत. टाईटनिंग जे आहे फायनल हे त्याच वेळेला करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही गिअरबॉक्स फिट कराल इंजिनवरती. इथे एक स्लॉट आहे, तो तिथंच आला पाहिजे, कारण जेव्हा गिअर सिलेक्टर असेंब्ली तुम्ही वरतून जी लावताय तो तिथं साधारण त्या एरियापर्यंत येतो. त्याच्यामुळे हा स्लॉट वरतीच असला पाहिजे. याला 2 स्क्रू आहेत, एक छोटा स्क्रू एक मोठा स्क्रू. छोटावाला वरती लावायचा आहे आणि मोठावाला खालती लावायचा आहे. मोठावाला खालती अशासाठी कारण त्याच्यातच स्प्रिंग जी आहे, किक स्प्रिंग, ही फिट होणार आहे. लक्षात घ्या, त्या स्क्रूला
एक वॉशर लावायचं आहे मुद्दामून, जे कंपनी देत नाही, परंतु आपल्या साईडने आपण वॉशर लावायचं. त्याचं रिझन असं आहे की कधी कधी जर स्प्रिंग त्या हेडमधनं स्लिप झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. स्प्रिंग टाईट करताना किंवा स्प्रिंग फिट करताना फार काळजी घ्यायची आहे. जर ती स्प्रिंग सुटली तर इजा होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण या स्प्रिंगला खूप टेन्शन असतं. व्यवस्थित होल मॅच करून सिंक्रोनाइज करून कवर बरोबर थोडंसं त्रास होऊ शकतो. फक्त लक्षात घ्या, जसं मी म्हटलं, या स्प्रिंगला टेन्शन खूप असतं, त्यामुळे इजा होण्याचे चान्सेस आहेत. थोडंसं स्ट्रगल करायला लागेल तुम्हाला, एवढी सिंपल गोष्ट नाही आहे. परंतु गिअरबॉक्स बाहेर असल्यामुळे फार सिंपल येते. बोल्ट लावून घ्यायचं आहे विथ वॉशर, स्क्रू. याचे थ्रेड रफ थ्रेड आहेत आणि ते सुद्धा इंचेसमध्ये रफ थ्रेड आहेत. याला इंचेसचाच स्पॅनर लागणार आहे, इथे चा स्पॅनर नाही लागणार आहे. जसं मी म्हटलं की काही ठिकाणी इंचेस वापरलेत अजूनही, काही ठिकाणी वापरले, त्याच्यामुळे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही बघू शकता, आता मी स्पॅनर जो वापरतोय तो चा आहे नेमका, आणि तो स्पॅनर तिथे लागणार नाही. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, हा चा 10 चा वापरून काही फायदा नाही आहे, तिथे तुम्हाला इंचेसच लागणार आहे. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला तिथे मध्ये हेलिकॉईल मारून मग तुम्ही ॲलन बोल्ट वापरू शकता. मी शक्यतो ॲलन प्रिफर करतो, कारण टायटनिंगला खूप व्यवस्थित इझी जातं, सोपं जातं, सिम्पल जातं, आणि काढतानाही फार सिम्पल जातं. स्लॉटमधनं स्क्रूड्रायव्हर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि हेक्झॅगोनलमध्ये प्रॉब्लेम असा असतो की स्पॅनरचं डायमीटरमुळे कधी कधी हेक्झॅगोनल टाईट नाही होत. त्यामुळे तिथे सेंटरला तुम्ही जेव्हा स्पिनिंग करता, जेव्हा टायटनिंग करता, तेव्हा बोल्टच्या सेंटरला असल्यामुळे तुम्हाला तिथे छोटे स्पॅनर्स वापरू शकता. चेक करून घ्यायचे की सगळ्या गोष्टी मुवमेंटमध्ये आल्यात का, टाईट नाही आहे ना, कुठं लॉक तर होत नाही ना, मॅलफंक्शन तर नाही आहे ना, हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. जर काही फॉरेन मटेरियल अडकलं असेल तर ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. अर्थात हा बाहेरचा भाग आहे, हा आतला नाही आता, परंतु जेवढं क्लीन असेल तेवढं चांगलं आहे. आता सिलेक्टर असेंब्ली फिट करायची आहे. मी आत्ता चेक करून घेणार आहे, लुब्रिकेशन करत जायचं आहे किक रॅचेटला, कारण त्याच्याच वरती गिअर सिलेक्टर आहे. ही स्प्रिंग आहे, त्याला 2 स्प्रिंग आहेत सिलेक्टर असेंब्लीमध्ये. एक स्प्रिंग मागणं बसते, एक स्प्रिंग पुढनं बसते. यातली कुठलीही स्प्रिंग तुटली तरी गाडी फर्स्ट आणि सेकंडमध्येच जाऊ शकते, थर्ड आणि फोर्थमध्ये जाणार नाही. सगळ्या असेंब्ली चेक करत जायचं आहे. जर कुठला स्पेअर राहिला आपल्याकडे तर तो जमा नाही करून घ्यायचा आहे, तो 100% गाडीतलाच असणार आहे. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही सबस्टिट्यूट वापरला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु जर तिथं स्पेअर लागणार असेल किंवा तुमच्या ट्रेमध्ये एखादा स्पेअर राहत असेल तर तो नक्कीच जमा नाही करून घ्यायचा. ही सवय घाणेरडी आहे, ती अवॉइड करा. सगळे स्पेअर जिथल्या तिथे असले पाहिजेत. नाही तर बऱ्याच वेळेला बघितलंय की आपल्याकडे स्पेअर्स कुठून जमा होतात. जर तुम्ही सबस्टिट्यूट वापरला आहे किंवा नवीन टाकलेला असेल तर जमा होण्याचे चान्सेस जास्त असतात. टेम्पररी मी टाईट केलेलं आहे, सगळं चेक करून घ्यायचं. तिथे ग्रीस लावायचं आहे. ग्रीस पण इथे स्पेशल ग्रीसच मी वापरणार आहे, इथे AP3 नाही वापरणार. इथे बेअरिंग किंवा हब ग्रीस जे आहे ते ब्लॅक कलरचं ग्रीस वापरणार. त्याचं रिझन असं असतं की मेल्टिंग पॉईंट जो आहे, आता ह्याच्यामध्ये पण फरक आहे. AP3चं मेल्टिंग पॉईंट आणि हब ग्रीसचं मेल्टिंग पॉईंट याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी ग्रीस असंच वापरायचं जिथे तुम्हाला कॉन्स्टंट लुब्रिकेशन पाहिजे. जर गाडी गरम झाली आणि इथे मी सपोज AP3 ग्रीस वापरलं तर प्रॉब्लेम असा होतो की गरमीमुळे ग्रीस जे आहे हे खालती विरघळून खालती जमा होतं आणि लुब्रिकेशन तिथलं निघून जातं, आणि ज्याच्यामुळे गिअर सिलेक्शन जे आहे ते हार्ड होतं आणि त्याच्यामुळे गिअरबॉक्स हार्ड फील यायला जातो. त्याच्यामुळेच तुम्ही तिथे हाय मेल्टिंग पॉईंटचा ग्रीस वापरायचं, म्हणजेच ब्लॅक ग्रीस, जे तिथेच राहतं, जे निघत नाही. छोटी स्प्रिंग पण लावून घ्यायची. लक्षात घ्या, प्रत्येक स्पेअर पार्टला महत्त्व आहे. व्यवस्थित फिटमेंट होते का हे बघत जायचे, तरच तुम्ही फायनल करायचे, तोपर्यंत नाही. 2 टूथ आहेत त्याच्यामध्ये ही स्प्रिंग ॲक्च्युली बसते.
हाफ ऑफ टूथ आहेत आणि त्याच्यामध्ये ही छोटी स्प्रिंग बसते. हा गिअर सिलेक्टरचा ॲक्च्युअल मेन पार्ट आहे, ज्याला टीथ असतात. जर तुम्ही तो उलटा टाकला तर गाडी फर्स्ट आणि सेकंडला जाणार, पण थर्ड फोर्थला जाईल याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे याचे डिरेक्शन टूथच्या अपोजिट असली पाहिजे. जे सिलेक्टरला पण टूथ दिलेले आहेत, नॉचेस दिलेले आहेत. हे स्टड्स जे आहेत हे लूजच ठेवा, हे टाईट जास्त करू नका. हे हँड टाईट ठेवले तरी चालतात, कारण तुम्हाला हे परत काढण्याचे चान्सेस आहेत किंवा लूज करण्याचे चान्सेस ज्या वेळेला तुम्ही सेटिंग करणार आहात गिअरबॉक्सने. एम्प्लेट लावून चेक करायची की तुम्ही व्यवस्थित असेंब्ली केली की नाही. अजून ग्रीसिंग करायचं आहे, त्यामुळे या सगळ्या असेंब्लीला परत काढायचं आहे तुम्हाला. सगळे स्पेअर्स तुम्ही घेतलेत की नाही घेतलेत हे ट्रेमध्ये पण तुम्हाला कळून येते याच्यामुळे, कारण याच्या इथे ह्या एरियामध्ये छोटे छोटे स्पेअर्स खूप आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की कुठलाही स्पेअर जर राहत असेल तर तो चेक करायचा आहे की तो का राहिला आहे. जर तुमच्याकडे तुम्ही जर विसरला तर तुम्ही कॅटलॉग रिफर करू शकता. जसं मी आत्ता विसरलो इथे स्प्रिंग हे वॉशर टाकायला, प्लेन वॉशर टाकायला. जर तुमच्याकडे कॅटलॉग असेल तर तुम्ही स्पेअर कॅटलॉगच्या हिशोबाने फॉलो करू शकता किंवा वर्कशॉप मॅन्युअलच्या हिशोबाने फॉलो करू शकता. तर आत्ता मी इथे जसे वॉशर्स विसरलो आहे तसंच तुम्हीही चेक करत जा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. असेंब्ली फार मोठी नाही आहे इथे, परंतु कुठलाही स्पेअर पार्ट राहिला नाही पाहिजे. आणि हँड टाईट असल्यामुळे मी फायनल फिटिंग केलेलंच नव्हतं आणि करणारही नाही आहे अजूनही, जोपर्यंत मी गाडीवरती गिअरबॉक्स लावत नाही. कारण हा एरिया सेटिंगसाठी ठेवलेला आहे. इथे सेटिंग इम्पॉर्टंट आहे. याला रफ थ्रेड आहेत, याच्यावरती एक वॉशर जे विसरलो होतो ते लावून घ्यायचे. लूज ठेवायचे प्लेट, जास्त टाईट नाही ठेवायचे. ग्रीस इथे लावून घ्यायचं. इथे ग्रीस असणं इम्पॉर्टंट आहे, कारण इथं फ्रिक्शन कॉन्स्टंट होणार आहे. इथेच तुमचा न्यूट्रल लिव्हर पण बसणार आहे. जो स्क्वेअर पोर्शन आहे रॉडचा तिथे न्यूट्रल लिव्हर बसतो. स्प्रिंग फिट करून घ्यायची आहे. एक लाईट फिल्मिंग करायचं आहे ग्रीसचं ह्या प्लेटवरती. इथे ग्रीस जास्त नाही लावलं तरी चालणार आहे, कारण तिथे काही फायदा नाही आहे, कारण हा फक्त सरफेस कॉन्टॅक्ट आहे इथे. परंतु जिथे गिअर सिलेक्शन होते ह्या स्पेअरला मात्र ग्रीस असणं फार जरुरी आहे. आणि इथे शक्यतो ब्लॅक ग्रीस वापरा, हब ग्रीस वापरा, जेणेकरून व्हर्टिकल कंडिशनमध्ये जेव्हा गिअरबॉक्स गरम पण होणार आहे आणि व्हर्टिकल कंडिशन असणार आहे त्यावेळेला तो पडणार नाही. ते ग्रीस जे आहे हे खालती पडणार नाही. इथे ग्रीसिंग झाल्यानंतर एम्प्लेट जी आहे ही लावायची आहे, परंतु टाईट नाही करायची आहे, पण ग्रीस करून ठेवायचं आहे. त्यामुळे इथलं काम तुम्हाला नंतर करण्याची जरूरत नाही. फक्त सेटिंग करून गिअरबॉक्स तुम्ही क्लिअर करू शकता. इथे टोटल 3 सेटिंग्ज असणार आहेत, ते मी तुम्हाला दाखवून देईन. इनफॅक्ट आधी पण एकदा दाखवलेले, परंतु आता मी परत दाखवून देणार आहे. ग्रीस व्यवस्थित इथं फिल केल्यानंतर एम्प्लेट लावून घ्यायची आहे. ती ॲक्च्युली स्टॉपर प्लेट असते किंवा लिमिटर आहे. जेव्हा तुम्ही गिअर सिलेक्ट करता तेव्हा ते लिमिटमध्येच व्हायला पाहिजे. त्याच्या लिमिटच्या जर बाहेर गेलं तर चान्सेस असा असतो की गिअर्स अडकतात किंवा पडत नाहीत किंवा हार्ड होतात. सो एम्प्लेटला जो पर्टिक्युलर एक पोर्शन आहे तो मी तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेला दाखवून देईन, आय मीन सेटिंगच्या वेळेला दाखवून देईन. हा लूजच ठेवलेला आहे मी आत्ता, कारण मला नंतर परत एकदा चान्सेस आहे ते काढावं लागेल किंवा लूज करायला लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मी लूज ठेवलेलं आहे, जिथे टायटनिंग करण्याची जरूरत नाही आहे. दोन्ही नट्स लावून घ्यायचे. अशा प्रकारे तुमचा टॉप पोर्शन जो आहे किंवा गिअरचा जो सेकंड कवर जो आहे तो त्याच्यावरची जी असेंब्ली ती तुमची कंप्लीट झालेली आहे. वॉशर लास्टला टाकून ठेवायचं. ती बेसिकली शिम आहे जिथे न्यूट्रल लिव्हर बसणार आहे. एक्सेसिव्ह ग्रीस असेल तर क्लिअर करून घ्यायचे. अशा प्रकारे तुमचा गिअर बॉक्स जो आहे हा कंप्लीट झालेला आहे. मेन जी असेंब्ली आहे ती तुमची कंप्लीट झालेली आहे. बाकी असेंब्ली जी आहे म्हणजेच इंजिनवरती लावणे हा आता लास्ट पोर्शन आहे. सगळे प्लग्स मी आता टाईट करून घेतोय, कारण सेकंडरी कवरवरती प्लग्स असल्यामुळे इथे ग्रीस अजून आलेला नाही आहे आणि मी अजूनही
गिअरबॉक्स आडवा नाही केलेला आहे, त्याच्यामुळे सगळे प्लग्स मी आता लूज जे ठेवले होते पहिले ते आता टाईट करणार आहे, कारण मी आता गिअरबॉक्स व्हर्टिकल करणार आहे हॉरिझॉन्टल पोर्शन ह्याच्यावरनं. आत्ता हा अशा कंडिशनला आहे जिथे ग्रॅव्हिटी सगळी खालती आहे ग्रीसची, परंतु गिअरबॉक्स सरळ केल्यानंतर ती सगळी ग्रॅव्हिटी कव्हर साईडला येणार आहे आणि प्लग साईडला येणार, त्यामुळे बाहेर येण्याचा चान्सेस जास्त आहे. हा ड्रेन प्लग आहे, पहिला जो होता तो फिलिंग प्लग होता, हा ड्रेन प्लग आहे. टाईट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. इथे टॉर्क लावायचा नाही आहे, हँड टॉर्क खूप व्यवस्थित आहे, म्हणजे तेवढा टॉर्कच इनफ आहे. लेवल प्लग पण टाईट करून घ्यायचा आहे. काही गोष्टींना ॲक्सेसिबिलिटी चासीसवरती व्यवस्थित नसल्यामुळे टाईट करताना त्रास कमी होतो. हे फायनल टाईटनिंग आहे गिअरबॉक्सच्या सेकंडरी कव्हरपर्यंतचं, आणि आपलं काम इथे झालेलं आहे. फायनल गिअरबॉक्स रेडी झालेला आहे इन्स्टॉलेशनसाठी. नेक्स्ट इन्स्टॉलेशन इंजिनवरती असणार आहे. चेक करून घ्यायचं आहे, काहीही काम आपलं राहिलेलं तर नाही येणार. तुम्ही आत्ताच बघितलं की 4 स्पीड गिअरबॉक्स कसा केअरफुली असेंब्ली करायची, ते तसंच का करायला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की जर तुमचा सिक्वेन्स चुकला, कुठलीही असेंब्ली करताना सिक्वेन्स फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याची एक पद्धत असते. पद्धत म्हणण्यापेक्षा एक ज्याला म्हणतो असेंब्ली प्रोसिजर असते, ती तशीच व्हायला पाहिजे. जर ती तुमची प्रोसिजर किंवा पद्धत चुकली तर असेंब्ली तुम्हाला खूपच अवघड बनते. जी सिंपल असेंब्ली तीही तुम्ही अवघड करून ठेवता, त्यामुळे फार लक्ष देऊन ही असेंब्ली करायला लागते. आणि मोर इम्पॉर्टंट थिंग म्हणजे पेशन्स फार पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. मी असं म्हणत नाही स्किल तुम्हाला एका दिवसात डेव्हलप होणार आहे. ह्याला पहिली गोष्ट तुम्हाला लॉजिक वापरायचं आहे. जर तुमचं लॉजिक क्लिअर असेल तर असेंब्ली प्रोसिजर खूप सिंपल होते, आणि त्यानंतर तुमची प्रॅक्टिस. आत्ता हा जो चान्स मिळालेला होता, आय होप तुम्ही एन्जॉय केलेला आहे, आणि आय होप मी असेच व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर करत राहील तुमच्याबरोबर. धन्यवाद मित्रांनो.